तर काय चाललं गावकरी मित्रांनो, मी तर राहतो माझ्या गावामध्ये. काल रात्री नाकामध्ये पाणी मारून जागी राहिलो होतो. तेव्हा कधी हळद शिजवण्याचा प्रोग्राम संपण्याच्या कगालीवर आलता. ते म्हणतात ना, जेवढं काही सुंदर ते व्हिडिओ मध्ये शेत दिसतं ना, त्या व्हिडिओ पेक्षा तर जास्त मोकार कामं लागते शेतामध्ये. काय बरोबर आहे ना. आज स्पेशल म्हणजे गुढीपाडव्याच्यावर नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा भावांनो माझ्याकडून. आता एवढा मोठा सण हिंदूचा असल्यामुळे आपल्याला काय गुढी उभारण्यासाठी काही वस्तू पण न्यायच्या होत्या. त्याच्यामुळे येळूच्या झाडापाशी येऊन बांबू पण तोडून घेतला. या बांबूची थोडीशी साफसफाई करून निघालो याला घेऊन घराकडे. आणि आता तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं म्हणजे गुढीपाडवा का साजरा करावा ते तुम्हाला थोडंसं शॉर्ट फॉर्म मध्ये सांगून देतो. त्या अगोदर आधी घरी येऊन ती आंघोळ पण करून घेतली होती. आता तुम्हाला महत्वाचं सांगायचं म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजाचा शिर भाल्याच्या टोकावरती अडकून कालच्या औरंगाबाद म्हणजे आजचे छत्रपती संभाजीनगर ते बुरानपूर पर्यंत दिंड काढण्यामध्ये आलेली. म्हणून गुढीपाडवा साजरा हा हिंदूंनी काळा दिवस म्हणून पाळावा. आता गेल्या काही अनेक वर्षापासून नीच नालायक लोक आपल्यामध्ये फूट पाडण्याच्या प्रयत्नात आहे. खरं तर गुढीपाडव्याच्या प्रती त्रेता युगापासून आहे, म्हणजेच आपल्या प्रभू श्रीरामाच्या काळापासून. बऱ्याच जणांना असा पण प्रश्न उभारतो, धर्मवीर संभाजी महाराज गुढीपाडव्याच्या दिवशी गेले, आपण दुःखाचा दिवस म्हणून पाळला पाहिजे. फाल्गुन अमावस्या म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीची काळ भयंकर कृतीची हिंदूंची रात्र. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबानं दंड दिलेला. वरच्या शिरापासून ते खालच्या तळपायापर्यंत पुरे ध्येयाचे तुकडे तुकडे करून टाकलेले. का तर आपण 9 वर्षाची गुढी उभारू नाही म्हणून. आता जास्त काय मला पण बोलायचं पण नव्हतं, आणि ह्याच्यामध्ये काही थोडीशी चूक जरी झाली असेल तर छोटा भाऊ म्हणून माफ करा मला. आजच्या ह्याला तर एवढंच होतं. तर चला, राधे राधे.